हा दुसरा FIR अहवाल आहे. माननीय न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. गुन्हा गंभीर आहे. न्यायालयाच्या परवानगीची गरज नाही. फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध फिर्याद दाखल करतो. गुन्हे दखलपात्र असतात. FIR नोंदवला जातो. आरोपी जे आहे त्याला अटक केली जाते, त्याला जेलमध्ये ठेवलं जातं आणि आरोपी हा जामिनासाठी अर्ज करतो. जामिनासाठी अर्ज केल्यानंतर ज्यांनी मूळ फिर्याद दिलेली आहे ते इंटरेस्टेड असतात. त्यांना असं लक्षात येतं की आरोपीची आता जामिनावर मुक्तता होणार आहे आणि अशी जेव्हा शक्यता त्यांना वाटते त्यावेळी ते आरोपी बाहेर आल्यानंतर जामिनावर मेहरबान कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर किंवा आरोपीने जामीन अर्ज ठेवण्याच्या पूर्वी बऱ्याच वेळा असं करतात की त्याच्या विरुद्ध आणखी एक दुसरा खोटा गुन्हा दाखल करतात. म्हणजे एकाच आरोपीच्या विरुद्ध वेगवेगळे FIR दाखल करतात आणि त्यांचा उद्देश असा असतो की हा आरोपी जो आहे तो बाहेर नाही आला पाहिजे, त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवलं जातं. जेव्हा अशी सिच्युएशन निर्माण होते त्यावेळी नेमकं याबाबत जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाचा काय न्याय निर्णय आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे. वाजिद व इतर विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश असे या केसचं नाव आहे. रिट पिटिशन नंबर आहे 450/2024 आणि निर्णयाची तारीख जी आहे ती 22 ऑगस्ट 25 आहे. ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय की वाजिद व इतर विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य व इतर रिट पिटिशन क्रिमिनल नंबर, रिट पिटिशन जे क्रिमिनल केसेसच्या संदर्भातलं रिट पिटिशन होतं 450/2024 आणि निकालाची तारीख जी आहे ती 22 ऑगस्ट 2025 आहे. याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध एखादा FIR दाखल केला जातो आणि तो FIR दाखल केल्यानंतर जर आरोपीने त्या FIRच्या अनुषंगानं जामीन मिळवलेला असेल मेहरबान कोर्टातून आणि पुन्हा जर का त्याच आरोपीवर दुसरा FIR जर दाखल केलेला असेल तर माननीय कोर्टाची त्या आरोपीला अटक करताना परवानगी घ्यावी असं या महत्त्वपूर्ण अशा न्याय निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जे रिपीटेडली खोटे FIR दाखल एखाद्याच्या विरुद्ध केले जातात त्याला या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं आळा बसणार आहे. कारण एखादा आरोपी जामिनावर असा बाहेर आला की लगेच त्याच्या विरुद्ध दुसरा FIR दाखल करायचा, म्हणजे त्याला परत जेलमध्ये टाकता यावं, म्हणजे तो जेलमध्येच राहावा, तो जेलमधून सुटू नये असे म्हणून खोट्या केसेस ज्या केल्या जातात त्या अशा प्रकारच्या खोट्या केसेसना हा एक मोठा चेक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याच्यामुळं जे आहे ते नागरिकांचे मूलभूत हक्क अधिकार जे असतात त्याचं रक्षण करण्याच्या अनुषंगानं हा न्याय निर्णय महत्त्वाचा आहे. आणि एखाद्या आरोपीला तो जामिनावर सुटला आहे म्हणून त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे जे FIR करून त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जातं आणि त्याला अटक केली जाते, तर त्याला रोखण्यासाठी हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण न्याय निर्णय आहे. त्याच्यामुळे एखाद्या आरोपीच्या विरुद्ध जर एखादा FIR असेल आणि त्याच्यावर जर पुन्हा दुसरा FIR जर दाखल झालेला असेल, त्याच लोकांनी केलेला जर असेल तर त्या दुसऱ्या FIR मध्ये मात्र अटक करण्याच्या पूर्वी माननीय कोर्टाची परवानगी घ्यावी अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. जर आपल्याला ही माहिती समजली असेल, आवडली असेल तर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईपचं कलरचं बटन दिसेल रेनबोचं, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. कारण आपले लाईक्स आणि आपले शेअर हे आमच्यासाठी प्रोत्साहन असतात. आम्ही अशीच नवनवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि आपल्या लाईक्स आणि शेअरमुळे या माहितीचा फायदा इतरांना सुद्धा होईल. धन्यवाद.